सामन्याला सुरुवात. सुपर ओव्हरचा थरार. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिलाच बॉल. कव्हर्सला उडवलाय. फिल्डर धावतोय. झेल होईल का? प्रयत्न केला, अपुरा पडला. बॉल आतमध्ये थांबलाय. 2 धावाने सुरुवात झाली या मॅचची. पुढचा बॉल घेऊन विक्रांत त्याच्या समोर असेल. रोहित खरात. पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट. स्विच हिटचा प्रयत्न. थर्ड मॅनला टर्न होतोय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पुढचा बॉल विक्रांत. रोहितसाठी दबाव दिसतोय. चौकाराचा बाहेर फेकलाय बॉल. पंचांचा इशारा येईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि पायामध्ये थोडासा क्रॅम्प दिसतोय. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन झालेले आहेत. पुढचा बॉल नर्सिंगसाठी. नर्सिंगने देखील स्विच हिटचा प्रयत्न केलाय. बीट केलाय या बॉलवर. कधी आपण पाहतोय वरचढ ठरतायत फलंदाज. विक्रांत. चौथा बॉल हवेत आहे. फिल्डर स्वतः. विक्रांत खाली चाललाय. आउट होईल फलंदाज. हो, झेल पकडलाय. नर्सिंग पालमपल्ले आउट. उतरलंय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचं या चॅम्पियन्स ट्रॉफीचं. पुढचा बॉल, 5वा बॉल. फुल टॉस. चूक केली आहे. बॉलला पाठवले लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. फुल टोल षटकार. टीमची धावसंख्या 15. सुपर ओव्हर मध्ये बॅकफुटला जात असताना टॅप केलाय. 1 धाव इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चूक झाली. त्याच्यानंतर कमबॅक. 4 दिवस रंगले. 5व्या दिवसामध्ये फायनल मॅच. इनसाइड आउट. बॉल चाललाय कव्हर्सला सीमारेषा पलीकडे. रोहित खरातचा या स्पर्धेतला एक्स्ट्रा कव्हरला मारलेला 3रा षटकार. त्यामध्ये शंकाच नाहीये. अफलातून बॅटिंग त्याने केली आहे. चांगलं क्रिकेट तो खेळलाय. कव्हर. पहिला बॉल. 23 धावांची आवश्यकता असेल. पहिला बॉल पुढे टाकलाय. ओव्हर द बॉलर हेड. बरोबर प्रेक्षकांमध्ये. पहिल्या बॉलवर केतन खेळतोय टनाटन. पुन्हा एकदा तयार बॉलिंगसाठी. फुलर लेनचा बॉल. 1 हात सुटलाय. फिल्डर आहे. नाही सोडणार. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करत असताना तिथे तैनात होता. राहुल सातवने झेल टिपलाय. फलंदाज बाद. पुढचा कृष्णा गवळी. हा देखील मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. पुढचा बॉल सनी कसबे. 4 बॉल 17 धावा. हे समीकरण पुढे टाकलाय. अक्षरशः लपेटलं या बॉलला. डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 धाव इथे मिळेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट. 3 बॉल 16 धावांची आवश्यकता. 3 बॉल 16. उडवलाय. हो, आलाय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट 6. मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आकाशने उडवलाय. आकाशने उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. मिड विकेटला ठोकलाय षटकार. या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट काय. मॅजिशियन तयार. त्याच्या समोर आकाश चिंदारिया. बॅकफुटला गेलाय. हवेत आहे. फिल्डरने बॉल सोडलाय. 2 धावा मिळतील का? तिसरी जर धाव झाली तर सुपर ओव्हर होईल. 1च झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद आणि ही स्पर्धा जिंकली आहे श्रीतेज इले. सचिन लालदास तापकीर यांच्या संघाने. अभिनंदन श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीचं.